नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे. तर डाऊन झोन वगैरे पुन्हा एकदा 700 पॉईंटनं वगैरे पडलं. त्यासोबत इक्विटीही निगेटिव्ह परफॉर्मन्स त्याने दाखवला. त्याचे मल्टिपल रिझन आहेत. जॉब रिपोर्ट जो समोर येत आहे तो एक्सपेक्टेशनपेक्षाही स्ट्रॉंग वगैरे येत आहे. त्यामुळे मार्केट पडलं, कारण की असे संकेत मिळतात की कदाचित फेडरल रिझर्व्ह जास्त स्पीडने वगैरे रेट कट करणार नाही. ऑलरेडी त्यांनी अर्जन्सीनी वगैरे कमी केली आहे. 2025मध्ये ते 4च्या जागी केवळ 2च रेट करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता जॉब रिपोर्टही चांगले येत आहेत. तर आता रेट कट करण्यासाठी ते घाई वगैरे करणार नाहीत. फेडरल रिझर्व्ह तेव्हाच रेट कट करतं जेव्हा की त्यांची इकॉनॉमी ग्रोथ वगैरे बूस्ट करायची असते. तर आता जॉब रिपोर्टही चांगले येत आहेत. त्यामुळे ते तेवढ्या स्पीडने वगैरे रेट कट नक्कीच करणार नाहीत. तसेच 10 इयर जी-सेकही वाढत आहे. ते भरपूर गतीने वाढत आहे. त्याचाही परिणाम ओव्हरऑल झाला आहे. इंडियामधील FIIची आउटफ्लो वगैरे येत आहे. त्याचं मुख्य कारण US यील्ड आहे. तर आता मार्केटला वाटतं की आणखी एक रेट कट वगैरे होणार नाही. म्हणजे जे की मार्चमध्ये रेट कट होण्याचे एक्सपेक्टेशन होतं ते वगैरे आणखी कमी झालेलं आहे. त्याचं पुढील म्हणलं तर क्रूड ऑइलच्या प्राइसेस वगैरे जंप झालेत. रशियन ऑइल इंडस्ट्रीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावल्याने USने, तर त्यामुळे ब्रेंट क्रूडमध्ये भरपूर मोठा जंप वगैरे दिसत आहे. 3.96% अपसाईड मूव्ह दिसत आहे. तर आता प्राइजेस $80 पर बॅरलला वगैरे पोहोचले आहेत. ही ब्रेंट क्रूडमध्ये हायेस्ट क्लोजिंग लेवल आहे. ते आता रशिया युक्रेन वारमध्ये ते पैसा कमवत आहेत. त्यांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे USने रशियन ऑइलवर निर्बंध लावले आहेत. तर US ट्रेझरीचे सेक्रेटरी जे आहेत त्यांनी म्हटलं की इंडिकेट हे करतं की हे सँक्शन जे लावलेले आहेत ते रिस्क वाढवू शकतात. म्हणजे US रशियन ऑइल ट्रेड्समध्ये त्यासोबत शिपिंग अँड फायनान्शियलमध्ये सुविधा समाविष्ट करण्यासाठी रिस्क वगैरे वाढू शकतात. आणि आता पाहिलं तर इंडियन आणि चायनाचे रिफायनर्स रशियन ऑइल इम्पोर्ट वगैरे करतात. तर आता रशिया वगैरे मिडल ईस्टमध्ये याचे काही सोर्सेस वगैरे शोधत आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर आपलं इंडियाचं जे IIP डाटा वगैरे आला आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्सचा जो डाटा आहे तो आलेला आहे. तो 6 मंथ हायला आहे. नोव्हेंबरमध्ये 5.2% आहे. जो की आपलं मॅन्युफॅक्चरिंग बुस्टिंग वगैरे चांगली दिसत आहे. 2.5%ची इयर ऑन इयर IIP ग्रोथ दिसत आहे. व ऑक्टोबर 2024मध्ये 3.6%ची ग्रोथ होती. त्या तुलनेमध्ये ग्रोथ ही म्हणजे चांगलीच आहे. तर अशी मोठी ग्रोथ 2024मध्ये दिसली होती. IIPमध्ये 5.9%ची ग्रोथ होती. तर या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे एप्रिल टू नोव्हेंबरमध्ये तर 4.1%ची ग्रोथ आहे. जे की प्रिव्हियस इयरच्या सेम मंथमध्ये 6.5%ची ग्रोथ आहे. येथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मेनली कॉन्ट्रीब्यूट करत आहे. या दिवसमधील 18 इंडस्ट्रियल ग्रुप वगैरे पॉझिटिव्ह ग्रोथ वगैरे दाखवत आहेत नोव्हेंबर 2024मध्ये. यामध्ये इलेक्ट्रिसिटी सेक्टर 4.4%ची ग्रोथ दाखवत आहे. आणि माइन्स सेक्टर 1.9%ची ग्रोथ वगैरे दाखवत आहे. आणि बेसिक मेटल्स, इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिक इक्विपमेंट आणि नॉन मेडिकल मिनरल प्रोडक्ट हे काही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये की कॉन्ट्रीब्यूट वगैरे करत आहेत, सध्या करत असतात. तर पुढील म्हणणार आपलं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या चिप्सने वगैरे म्हटलं की 2025मध्ये इंडियन इकॉनॉमी थोडीशी कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. तर व त्यांनी
हेही नमूद केलं आहे की US इकॉनॉमीने म्हणजे एक्सपेक्टेशन्स प्रमाणे वगैरे परफॉर्मन्स केलेला नाही, म्हणजेच तेवढी चांगली ग्रोथ त्याने दाखवलेली नाही व आपलं इंडियन मार्केट ही ग्रोथ वगैरे थोडी मंद गतीने दाखवत आहे असं सांगितलेलं आहे व चायनामधील चलनवाढीचा दबाव आहे आणि ते डोमेस्टिक डिमांड चॅलेंजेस वगैरे त्यांना संघर्ष वगैरे त्यांना करत आहेत, म्हणजे ते त्या चॅलेंजेस वगैरे ते फेस करत आहेत ते काही. तसेच त्यांनी विशेष जोर लो इन्कम कंट्रीवर दिला, जे की नवीन धक्का एखादी मोठा लागला इकॉनॉमिक तर तो अधिक त्यांना प्रभावित वगैरे करू शकतो. तर यावर्षी इंडियामध्ये 4 इयर्स लोएस्ट ग्रोथ येऊ शकते, तर कारण की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वगैरे स्थिर आहे आणि आता इन्व्हेस्टमेंट ही तशाच प्रकारे दिसत आहेत व ॲग्रिकल्चरमध्ये ग्रोथ आल्यामुळे रुरल कन्झम्पशन वाढू शकतं अशी अपेक्षा आहे. आणि या फायनान्शियल इयरमध्ये 6.5% GDP ग्रोथ अपेक्षित आहे, जी की गेल्या वर्षी 8.2% ग्रोथ होती, म्हणजे तिथून एक मोठी घसरण दिसत आहे. आणि फायनान्स मिनिस्ट्रीने रिपोर्टला साक्ष देताना म्हटलं की ही स्लो डाऊन येण्याचं फॅक्टर आपलं मॉनिटरी पॉलिसीतील भूमिका, मॅक्रो प्रुडेन्शियल्स मेजर्स बाय सेंट्रल गव्हर्नमेंट या स्लो डाऊन ग्रोथला वगैरे फॅक्टर करत आहेत या सर्व गोष्टी. तर आता येणाऱ्या बजेटमध्ये काय भूमिका घेईल आपलं गव्हर्नमेंट ते पाहावं लागेल ग्रोथसाठी. तर तसं पुढे म्हणलं तर आपलं जे मार्केट आहे तर इन्फ्लेशन डाटा Q3 अर्निंग FII ट्रेडिंग्स या आठवड्यामध्ये मार्केटला वगैरे एक प्रभावित करून चालवतील. तर या गोष्टी कशा निर्धारित होतील ते पाहावं लागेल. या पहिल्यांदा इन्फ्लेशन डाटा येईल, मग CPI नंबर, पुन्हा WPI इन्फ्लेशन नंबर येईल. यावरून मार्केटमध्ये रेट कट होतील का नाही ते अंदाज येईल, म्हणजे किती रेट कट होतील का नाही आणि केव्हा होतील. तर या काही मोठ्या कंपनीचे इम्पॉर्टंट रिझल्टही आहेत, जसं की आपलं इन्फोसिस, रिलायन्स, HCL टेक, HDFC लाईफ इन्शुरन्स, ॲक्सिस बँक अशा काही कंपन्या आहेत जे की या वीकमध्ये ते रिझल्ट वगैरे देणार आहेत. तर आता US यील्ड वगैरे वाढत आहे व डॉलरही स्ट्रॉंग होत आहे व रुपी डिप्रिशिएट होत आहे, म्हणजेच डॉलर वगैरे स्ट्रॉंग होत आहे. US बॉन्डही वाढत असल्यामुळे आपलं इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स जो आहे तो भरपूर इम्पॅक्टेड वगैरे झालेला आहे. तर त्यामुळे FII सेलिंग वगैरे करत आहेत एमर्जन्स मार्केटमध्ये. तर ग्लोबल अनसर्टनिटी असल्यामुळे आता इन्व्हेस्टर US बॉन्डमध्ये सेफली इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर त्यामुळे मोठे इन्व्हेस्टर आता इंडियन आणि अदर एमर्जन्स मार्केटमध्ये सेलिंग वगैरे करत आहेत. त्यामुळे इंडेक्स वगैरे पडत आहेत आपले, आणि Q3चेही अर्निंग वगैरे चांगले वगैरे येत असताना दिसत नाहीत त्यांना. तर जर पुढील म्हणलं जे आपलं FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर, त्यांनी जवळपास 22,000 करोड रुपये वगैरे विड्रॉल वगैरे केले आहेत जानेवारीमध्ये. तर बॉन्ड येईल वाढल्यामुळे, डॉलर वाढल्यामुळे आणि वीक अर्निंग आउटलुकमुळे डिसेंबरमध्ये FIIचे इन्फ्लो आलेले होते. त्यानंतर FIIचे इन्फ्लो वगैरे होते गेल्या महिन्यामध्ये. बॉन्ड यील्ड वाढल्यानंतर हे डायरेक्टली वगैरे चेंज झाला त्यांचा मूड, त्यामुळे FIIs आता सेलिंग करत आहेत इंडियन मार्केटमध्ये. त्यामुळे आता आपला रुपये जो आहे तो डाऊन होत आहे आणि डॉलर स्ट्रॉंग होत आहे. त्यामुळे पुन्हा US पाऊंड यील्ड जी आहे ते वाढत असल्याचे दिसत आहे.
4.6%ला त्याची वाढ झालेली आहे, जे की स्ट्रॉंग वगैरे होत आहे. आणि त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर वगैरे सेलिंग करत आहे. फॉरेन इन्व्हेस्टरने 2024मध्ये केवळ 427 करोड रुपीज वगैरे नेट इन्फ्लोचं इंडियातील इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. ती लक्षणीयरित्या आता कमी झालेली आहे 2024मध्ये. तर जी की 2024मध्ये 1.71 लाख करोड रुपीज वगैरे नेट इन्फ्लो वगैरे FPIचा वगैरे भारतामध्ये होता, इंडियन मार्केटमध्ये होता. तर पुढील म्हणलं तर आपलं लाईफ इन्शुरन्सचे काही नंबर आले आहेत. तर लाईफ इन्शुरन्सचा जो बिझनेस आहे तो न्यू बिझनेस प्रीमियम जो आहे तो 21.7%ने पडलेला आहे टू 30,218 करोड रुपीज. तर LICचा प्रीमियम वगैरे 41%ने इयर ऑन इयर पडलेला आहे, ड्रॉप झालेला आहे. तर यांची सर्वात मोठी डिग्रोथ आहे, येथे एक लक्षणीय डिक्लाइन दिसत आहे. ग्रुप सिंगल प्रीमियम ऑलमोस्ट हाफ झालेला आहे या क्वार्टरमध्ये. तर इंडिव्हिज्युअल नॉन सिंगल प्रीमियम ही ड्रॉप झालेला आहे. आणि कोर आपला केअर एज रेटिंगच्या मते हे नंबर नॉर्मलाइज आहेत, हे सिग्निफिकंट आउट परफॉर्म वगैरे करत आहेत. हे नंबर नॉर्मल आहेत तसं पाहिलं तर. SBI लाईफ इन्शुरन्स जो की लार्जेस्ट प्रायव्हेट इन्शुरन्स आहे, तर इन्शुरन्स प्लेयर आहे. तर त्यामध्ये 15.2% प्रीमियम ग्रोथ वगैरे डिसेंबरमध्ये त्याने दाखवलेली आहे. आणि HDFC लाईफने वगैरे 4.2% प्रीमियम इन्कममध्ये ड्रॉप वगैरे झालेली दाखवली आहे. आणि बजाज अलियन्समध्ये 9.7% ग्रोथ दिसली आहे. आणि ओव्हरऑल नंबर सबस्ट्यूड आहेत, तर त्याचा परिणाम लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीवर काहीसा झालेला आपल्याला दिसत आहे. तर पुढील म्हणजे डीमार्टचा रिझल्ट आलेला आहे. तर डीमार्टने यापूर्वी त्यांची जी ग्रोथ होती तशी ग्रोथ वगैरे आता राहिली नाही. नेट प्रॉफिटमध्ये केवळ 4.8% ग्रोथ आहे. आणि कंपनीचा रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन्स अराउंड 18% वगैरे इन्क्रीज झालेले आहेत. पण पॅट 4.8%नेच ग्रो झालेला आहे. सेम स्टोर रेव्हेन्यू ग्रोथ जी की 2 वर्षापूर्वीचे जे स्टोर आहेत त्यांची 8.3% ट्रिपल HG वगैरे पाहायला मिळत आहे. तर त्या केसेसमध्ये तर त्याचं डीमार्टचे जे CEO आहेत त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे डिस्काउंटची तीव्रता वाढल्यामुळे FMCG सेक्टरमध्ये वाढली आहे त्याची तीव्रता वगैरे डिस्काउंट देण्याची. तर त्यामुळे कंपनीच्या हायेस्ट टर्नओव्हर स्टोरवर मोठा परिणाम वगैरे झालेला आहे. त्यांनी हेही म्हटलं की Q3पेक्षा यावेळी तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे, पण तीव्रता जास्त आहे, डिस्काउंट वगैरे जास्त चालत आहेत FMCG सेक्टरमध्ये. व त्यांनी ऑनलाईन ऑर्डरिंग सर्व्हिसेसमध्ये 21.5% वगैरे ग्रोथ वगैरे दाखवली आहे. आणि ओव्हरऑल रेव्हेन्यूमध्ये यांचा जो बिझनेस आहे हा लहान आहे या ऑनलाईन सर्व्हिसेसचा. तर मेजर आणखी अनाऊन्समेंट त्याने केली आहे. टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये काही फेरबदल वगैरे जाहीर केले आहेत. आणि केलेले आहेत. असूल असावा न्यूज म्हणून त्याला अपॉइंट केलं जाईल. ते आता कंट्री हेड ऑफ युनिलिव्हर इन थायलंड आणि जनरल मॅनेजर फॉर द होम केअर बिझनेस युनिट इन ग्रेटर आशियाचे ते काम करत आहेत सध्या. तर ते आता डीमार्टला वगैरे जॉईन करतील मार्च 2025 पासून. तर करंट CEO नेवल्स नेरोला आहेत.
जे की विद्यमान MD आणि CEO आहेत. तर त्यांनी आता त्यांची टर्म एंड वगैरे डिसेंबर 2026मध्ये होईल. तर त्यांनी रिवॉल वगैरे घेतलं नाही. तर ते म्हणजे याला ही बिझनेस सुरळीत संक्रमित करण्यासाठी ते आता म्हणजे यांना वगैरे म्हणजेच असावा यांना वगैरे सपोर्ट करतील. आणि नरोना यांची जर्नी 20 इयर्सची आहे डीमार्टमध्ये. तर यांच्या काळामध्ये 5 to 380 स्टोअर वगैरे झालेत ओव्हरऑल इंडियामध्ये डीमार्टचे. त्याच्यात पुढील मला आपल्या जस्ट डायलने ही रिझल्ट दिले आहेत. तर जस्ट डायलने प्रॉफिट वगैरे 43% वगैरे ग्रो केलेला आहे. अँड रेव्हेन्यू अप बाय 8.4% आणि ओव्हरऑल नंबर वगैरे डिस्पेट आहेत. तर EBITDA ही भरपूर वाढलेला आहे व कंपनीचे ट्रॅफिक 15.3% वाढलेलं आहे आणि ॲक्टिव्ह लिस्टिंग 14.2% वाढलेलं आहे आणि जिओ कोडेक्ट लिस्टिंग ही भरपूर वाढलेली आहे. या सर्व गोष्टी चांगल्या वाढल्या आहेत. बट या कंपनीला करंटली एक मोठा प्रॉब्लेम आहे, कॅश ऑन दर बॅलन्स शीट. त्यांच्याकडे फक्त 5,000 करोडची कॅश आहे. म्हणजे 700 करोडपर्यंत वगैरे 7,000 करोड रुपयेपर्यंत वगैरे कॅश त्यांची गेली होती. म्हणजे त्यामुळे मार्केट तेवढं वगैरे रिॲक्ट वगैरे करत नाही. तर मॅनेजमेंट जोपर्यंत सांगत नाही की ते इन्क्रिमेंट कॅश कुठे इन्व्हेस्ट करणार, कारण की गुड रिझल्ट तेवढे इम्पॉर्टंट असतातच पण तेवढेही नसतात. बट कंपनी अलोकेशन ऑफ कॅपिटल कशी करेल हीच गोष्ट इम्पॉर्टंट असते लॉंगर टर्म कंपनीच्या ग्रोथसाठी लॉंगर टर्मच्या. तर रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्रूव्ह कसे केले जाईल, त्यामुळे कंपनी कॅश अलोकेशन राईट बिझनेसमध्ये कसे यूज करेल ही इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर आता पुढे जस्ट डायल या गोष्टी कसं आपलं प्रोसीड करेल ते पाहावं लागेल आपल्याला. तर पुढील म्हणलं तर आपलं वोडाफोनने वगैरे आपलं इंडस टावरमध्ये वगैरे टोटल वगैरे 3% वगैरे स्टॅक सेल केले, त्याने एक्झिट केला आहे. हा जो पैसा आलेला आहे ते या पैशाने ड्यू वगैरे क्लिअर करतील आणि वोडाफोन आयडियामधील त्यांचे जे स्टेक आहेत ते सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.